नमस्कार, मी मंजुषा शिवण क्लासमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण 44 साईजची कटोरी ब्लाउजची पेपर कटिंग करणार आहोत। म्हणजे 44 साईजची आपण कटोरी ब्लाउजची पेपर कटिंग करणार आहोत। आणि 44 साईजच्या कटोरी ब्लाउजच्या पेपर कटिंगमध्ये आपण दोन प्रकाराची कटोरी कट करणार आहोत। तर चला कटोरी ब्लाउजची पेपर कटिंग करायला सुरुवात करूयात। आणि तुम्ही जर अजून मंजुषा शिवण क्लास या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करा। त्याचबरोबर बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजेच मी जे नवीन व्हिडिओज अपलोड करेल त्यांची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील। इथे आपण कटोरी ब्लाउजची पेपर कटिंग करण्यासाठी एक पेपर घेतलेला आहे। सर्वात आधी आपल्याला पाठीमागचा भाग कट करून घ्यायचा असतो। मी ते सिंगल व्हाईट पेपर घेतलेला आहे। सर्वात आधी आपल्याला उंची मोजून घ्यायची आहे। मी ते सर्वात आधी उंची मोजून घेत आहे। तुमच्या तयार ब्लाउजची उंची जर 15.5 इंच असेल तर आपल्याला 16.5 इंच घ्यायचं आहे। आणि तुमच्या ब्लाउजची उंची जर 14.5 इंच असेल तर आपल्याला त्यामध्ये 15.5 इंच घ्यायचं आहे। म्हणजेच आपण उंचीमध्ये 1 इंच वाढवून घेत असतो। पाठीमागच्या भागात आपल्याला उंचीत 1 इंचही वाढवून घ्यायचं असतं। इथे मी जे पेपर कटिंग करणार आहे ते 15.5 इंचच्या ब्लाउजसाठी आहे, म्हणून 1 इंच वाढवून घेतलेला आहे आणि 16.5 इंचवरती मी टिक केलेला आहे। आपलं जे ब्लाउज आहे ते शिवून आपलं 15.5 इंचाचं येईल। उंचीत तुम्ही कमी जास्त करू शकता, पण आपली तयार ब्लाउजची जर उंची तुम्ही मोजून घेतली असेल तर त्यात आपल्याला 1 इंच हे वाढवून घ्यायचं असतं। हे आपण 1 इंच शिलाई मार्जिनसाठी वाढवून घेत असतो। इथे मी टिक करून घेतलेला आहे 15.5 इंचवरती आणि लाईन मारून घेतलेली आहे। आता आपण जो एक्स्ट्राचा पेपर आहे तो कट करून घेऊयात। मी इथे खालच्या साईडला जो एक्स्ट्राचा पेपर होता तो कट करून घेतलेला आहे। मी तुम्हाला परत एकदा उंची मोजून दाखवते। मी इथे ज्या ब्लाउजवरून उंची मोजून घेतलेली आहे त्याची उंची आहे 15.5 इंच, तर आपण त्यात 1 इंच वाढून 15.5 इंच उंची घेतलेली आहे। आता आपण शोल्डर मोजून घेऊयात। 44 साईजसाठी आपल्याला शोल्डर 6 इंच घ्यायचा आहे। तुम्ही जर ब्लाउजवरून शोल्डर मोजून घेत असाल, तुमचं जर ब्लाउजचं शोल्डर असेल 11 इंच तर त्याचं आपल्याला निम्म करायचं आहे, म्हणजे 5.5 इंच। त्यात आपण अर्धा इंच वाढवून घेऊयात। मी इथे जे ब्लाउजवरून माप घेतलेलं आहे त्याचं शोल्डर आहे 11 इंच, त्यात मी अर्धा इंच वाढवून घेतलेला आहे। 11चं आपल्याला निम्म करायचं आहे। 11चं निम्म आहे 5.5 इंच, त्यात मी अर्धा इंच वाढवून घेतलेला आहे, म्हणजे 6 इंचाचं मी ते शोल्डर घेणार आहे। ब्लाउजवरून जेव्हा आपण मोजून घेतो त्यात आपल्याला अर्धा इंच हे शिलाई मार्जिनसाठी वाढवून घ्यायचं असतं। 2.5 इंच ते 2.25 इंच आपल्याला इथे गडारुंदी घ्यायची असते, पण 2.5 इंच ही बरोबर येते। मी इथे 2.5 इंच गडारुंदी घेतलेली आहे। पाठीमागचा गडा 10 इंच, तर आपल्याला त्यात अर्धा इंच हे वाढवून घ्यायचं आहे, म्हणजे 10.5 इंच। गड्याच्या उंचीतही आपल्याला अर्धा इंच हे वाढवून घ्यायचं असतं। अर्धा इंच आपल्याला यासाठी वाढवायचं असतं, ज्या वेळेला आपण शोल्डर जॉईन करतो त्यात अर्धा इंच आपलं शिलाई मार्जिनमध्ये जातं। इथे मी 2.5 इंच टिक केलेला आहे, त्याच्या पुढे मी अर्धा इंच हे एक्स्ट्रा टिक केलेलं आहे। हे अर्धा इंच आपण डीप गड्यासाठी टिक करून घेत असतो। आणि तुम्हाला जर नॉर्मल गोल गडा घ्यायचा असेल तर त्यासाठी 2.5 इंच, पण शक्यतो जे 40च्या पुढचे आपले जे ब्लाऊज असतात त्यासाठी आपल्याला डीप गडा हा घ्यावा लागतो। मी इथे तुम्हाला डीप गडा कट करून दाखवणार आहे। इथेही मी 6 इंचवरती टिक केलेली आहे। आता आपण मुंडा मोजून घेऊयात। मी इथे 44 साईजसाठी मुंडा घेत आहे 6.5 इंच। आपल्याला 44 साईजसाठी मुंडा हा 6.5 इंच घ्यायचा असतो। आता आपण गड्याला आणि मुंड्याला लाईन मारून घेऊयात। तुमचं जर ब्लाउजचं शोल्डर 12 इंच असेल तर त्याचा निम्म करायचा आहे 6 इंच, आणि त्यात आपल्याला अर्धा इंच शोल्डरमध्ये वाढवून घ्यायचं असतं। ते का वाढवतो? आपण ज्या वेळेला बाही लावतो त्यात आपलं शिलाई मार्जिनमध्ये जातं, म्हणून आपल्याला अर्धा इंच हे वाढवून घ्यायचं असतं। इथे वरच्या साईडला मी 2.5 इंच गडारुंदी घेतलेली आहे आणि खालीही मी गडारुंदी 2.5 इंच घेतलेली आहे, प्लस आपण अर्धा इंच हे डीप गड्यासाठी घेतलेलं आहे। मी तुम्हाला हा नॉर्मल गोल गडा नुसतं दाखवणार आहे, पण कट मी तुम्हाला डीप गडा करून दाखवणार आहे। 40 साईजचे पुढचे जे गडे आहेत त्यासाठी आपल्याला अर्धा इंच वाढवून घ्यायचं असतं। जेवढी आपली गडारुंदी असेल त्यात आपल्याला अर्धा इंच वाढून हा डीप गडा घ्यायचा असतो। मी इथे डीप गडा कसा घ्यायचा आणि रुंदी कशी वाढवायची ते सांगितलेलं आहे। आता आपण मुंड्याला लाईन मारून घेऊयात।
मी इथे मुंड्याला लाईन मारून घेत आहे। आता आपण साईज मोजून घेऊयात, म्हणजे चेस्ट मोजून घेऊयात। 44 साईजचा चौथा भाग घ्यायचा आहे आपल्याला। 44 साईजचा चौथा भाग आहे 11 इंच। मी इथे 44 साईजचा चौथा भाग घेतलेला आहे 11 इंच। 11 इंचवरती मी इथे टिक केलेला आहे। 1.5 इंच हे आपलं शिलाई मार्जिन। तुम्ही शिलाई मार्जिन 1.25 इंच, 1.5 इंच किंवा 2 इंच घेऊ शकतात, पण शक्यतो 1.5 इंच हे शिलाई मार्जिन अगदी परफेक्ट आहे। इथे मी 1.5 इंचवरती टिक करून घेतलेला आहे। शिलाई मार्जिन आपल्याला ॲड करून घ्यायचं असतं। आता आपण कमर मोजून घेऊयात। मी ज्या ब्लाऊजच्या मापावरून हे पेपर कटिंग करत आहे त्याचा कमरेचा भाग आहे 38 इंच। 38चा आपल्याला चौथा भाग करायचा आहे। 38चा चौथा भाग आहे 9.5 इंच। 9.5 इंचवरती आपल्याला टिक करायचं आहे। प्रत्येकाचं कमरेचं माप हे वेगवेगळं असतं। तुम्ही तुमच्या ब्लाऊजवरून कमरेचं माप घेऊन त्याचा चौथा भाग काढायचा आहे आणि या पद्धतीने टिक करायचं आहे। आपण हे अर्धा इंच जो पाठीमागे टक्स येतो त्यासाठी वाढवून घेतलेला आहे। तिथून पुढे आपल्याला 1.5 इंच जे आपण शिलाई मार्जिनसाठी वाढवतो ते आपलं हे 1.5 इंच आहे। वरच्या साईडलाही आपण 1.5 इंच वाढवलेलं आहे। इथेही मी 1.5 इंच वाढवलेलं आहे आणि हे जे अर्धा इंच आहे हे आपण मागच्या टक्ससाठी घेतलेलं आहे। इथे जर तुम्ही 2 इंच वाढवलेलं असेल तर इथेही आपल्याला 2 इंच वाढवून घ्यायचं असतं। इथेही आपण लाईन मारून घेऊयात। इथेही आपल्याला लाईन मारून घ्यायची आहे म्हणजे लवकर लक्षात येईल। शिलाई मार्जिनलाही मी इथे लाईन मारून घेतलेली आहे। प्रत्येक साईजमध्ये आपल्याला हे 1.5 इंच शिलाई मार्जिन ॲड करायचं असतं। आता आपण 1/2 इंच खालच्या साईडला टिक करून घेऊयात। हे बरेच जणांच्या काखेमध्ये ब्लाऊज टाईट होतं त्यासाठी आपल्याला हे करून घ्यायला लागतं। इथे मी 1/2 इंचवरती टिक करून घेतलेला आहे। इथे आपल्याला अर्धा इंचवरती टिक करायचं आहे। बघू शकता मी कुठून कुठं टेप ठेवलेला आहे। तिथून आपल्याला अर्धा इंचवरती टिक करायचं आहे। मी इथे अर्धा इंचवरती टिक करून घेतलेला आहे। आता आपण इथे क्रॉस लाईन मारून घेऊयात। बऱ्याच जणांच्या आर्महोलला चुन्या पडतात त्यासाठी आपल्याला ही मेथड यूज करायची आहे, म्हणजेच ही पद्धत यूज करायची आहे। इथून आपल्याला 1 इंचवरती टिक करून घ्यायचं आहे। तिथून पुढे अर्धा इंच हा आहे आपला पुढचा भाग आणि जो अर्धा इंचवरती घेतलाय आपण तो पाठीमागचा भाग आहे। आता आपण आकार देऊन घेऊयात। आपल्याला जे 1/2 इंच खालच्या साईडला टिक केलेला आहे तिथून आपल्याला हा आकार द्यायचा आहे। आपला जो मुंड्याचा आकार आहे तोही अगदी व्यवस्थित येतो। मी इथे या पद्धतीने आकार देऊन घेतलेला आहे आणि आपल्याला हे 1.5 इंच सोडूनच दुसरा जो आकार आहे आपला बाहेरचा तो देऊन घ्यायचा आहे। आपल्याला 1.5 इंच पर्यंत सेम हे आकार ठेवायचे असतात, तिथूनच आपल्याला आकार हे वेगवेगळे करायचे असतात। हे जे 1.5 इंच आहे इथून आपण सेम असा आकार घेतलेला आहे आणि तिथून पुढे आपल्याला हे आकार वेगवेगळे करायचे आहेत। आपले जर वेगवेगळे आकार स्टार्ट पासून झाले तर जेव्हा आपण बाही लावतो त्यावेळेला आपली बाहीची जी टीप असते ती खालीवरती होऊ शकते, म्हणजेच आपला बाहीचा जो जॉईंट आहे तो खालीवर होऊ शकतो। म्हणून आपल्याला जे 1.5 इंच आपण शिलाई मार्जिन घेतलेला आहे तिथे दोघही भाग हे व्यवस्थित आले पाहिजे। इथे मी या पद्धतीने आकार देऊन घेतलेला आहे दोघही मुंड्यांना। हे जे 1.5 इंच आहे बघू शकता तुम्ही मी सेम आकार दिलेला आहे आणि इथून पुढे आकार मी वेगवेगळे केलेले आहेत। इथे आपण 1/2 इंच खाली वाढवून घेतलेला आहे आणि इथून 1.5 इंचापर्यंत आपण दोघही मुंड्याचे आकार सेम दिलेले आहेत। आपल्याला दोघही मुंड्याचे आकार सेम द्यायचे असतात। आपण जर आकार देताना इथूनच वेगवेगळे आकार घेतले तर आपला जो बाहीचा जॉईंट आहे तो खालीवर होऊ शकतो। इथे आपण ही 1.5 इंच शिलाई मार्जिन वाढवून घेतलेला आहे। इथे आपल्याला 1/2 इंचवरती टिक करायचं आहे आणि क्रॉस लाईन मारायचं आहे। बरेच जणांचा शोल्डर गळण्याचा प्रॉब्लेम असतो, त्यासाठी आपल्याला या पद्धतीने 1/2 इंच गळ्याला उतार घ्यायचा आहे। आणि तुम्ही कमी साईजचे ब्लाऊज शिवत असाल किंवा कमी साईजचे पेपर पॅटर्न करत असाल त्यासाठीही आपल्याला 1/2 इंच गळ्याला उतार द्यायचा असतो।
आपण जर तो गड्याला उतार दिला नाही तर आपले शोल्डर खाली गळू शकतात। आणि तुम्ही जर कमी साईजसाठी डीप गळा घेत असाल त्यालाही आपल्याला ही पद्धत यूज करायची आहे। समजा तुमचे शोल्डर गळत नाही आणि तुम्हाला डीप गळा घ्यायचा आहे, त्यासाठी आपल्याला 1/2 इंच गळ्याला हा उतार द्यायचा असतो। मी इथे डीप गळा घेऊन दाखवला आहे तुम्हाला। शक्यतो आपल्याला 40 साईज पासून पुढे डीप गळाच घ्यायचा असतो, तेव्हाच आपले ब्लाउज हे परफेक्ट बसतात। डीप गळ्यासाठी आपण इथे हे चेंजेस करून घेत असतो। मी इथे शोल्डर घेतलेला आहे 6 इंच। तुम्ही तुमच्या ब्लाउजवरून शोल्डर मोजून घेऊ शकतात आणि त्यात अर्धा इंच शिलाई मार्जिन ॲड करून टिक करून घेऊ शकतात। ही आहे गळा रुंदी। मी इथे गळा रुंदी घेतलेली आहे 2.5 इंच। इथेही मी गळा रुंदी 2.5 इंच घेतलेली आहे, त्यात अर्धा इंच डीप गळ्यासाठी ॲड केलेला आहे, म्हणजेच गळा रुंदी ही 3 इंच आहे। मी इथे तुम्हाला 2.5 इंच लिहून दाखवते आणि प्लस हा अर्धा इंच घेतलेला आहे, म्हणजेच आपली जी गळा रुंदी आहे ती 3 इंच झालेली आहे। डीप गळ्यासाठी आपल्याला नेहमी अर्धा इंच हे ॲड करायचं असतं। इथे आपण कमर घेतलेला आहे 38 इंचाचं, त्याचा आपण चौथा भाग 9.5 इंच काढून टिक करून घेतलेला आहे। आणि हे जे अर्धा इंच आहे ते आपण मागच्या टक्ससाठी घेतलेलं आहे। पाठीमागच्या टक्ससाठी आपल्याला हे अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायला लागतं। इथे आपलं 1.5 इंच शिलाई मार्जिन। हे 1.5 इंच प्रत्येक साईजच्या ब्लाउजसाठी आपल्याला 1.5 इंच हे शिलाई मार्जिन घ्यायला लागतं। हेही आपलं शिलाई मार्जिन आहे। वरती तुम्ही जर 1.5 इंच घेतलेलं असेल तर आपल्याला खालच्या साईडलाही 1.5 इंच घ्यायचं आहे। हे आहे अर्धा इंच। हे आर्महोलला चुन्या वगैरे पडू नये त्यासाठी आपण अर्धा इंच या साईडला टिक करून घेत असतो। आणि मुंड्याचा जो पुढचा भाग आहे म्हणजे जो आकार आहे तो 1 इंचावरती आहे आणि जो पाठीमागचा आकार आहे तो अर्धा इंचावरती आहे। मी इथे जो टक्स पॉइंट आहे त्याची रुंदी घेतलेली आहे 5.5 इंच। उंची ही मी 5.5 इंच घेत आहे। उंची तुम्ही तुमच्या चॉईसनुसार घेऊ शकता, म्हणजेच तुम्ही टक्सची उंची 5 इंच किंवा 5.5 इंच घेऊ शकता। आता आपण इथे लाईन मारून घेऊयात आणि जे 1.5 इंचावरती साईडला टिक केलेला आहे तिथूनही मी या पद्धतीने लाईन मारून घेत आहे। हा जो टक्स आहे आपला हा टक्स अर्धा इंचाचा येतो, म्हणून आपण अर्धा इंच हे साईडला वाढवून घेतलेला आहे। हे जे अर्धा इंच आहे ते आपण इथे वाढवून घेतलेलं आहे आणि हे 1.5 इंच आहे ते वरच्या साईडला वाढवून घेतलेलं आहे। म्हणजेच आपण जे 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतलेलं आहे ते दोघंही साईडला व्यवस्थित घ्यायचं असतं। वरच्या साईडला म्हणजे काखेच्या साईडला जर आपण 1.5 इंच शिलाई मार्जिन वाढवलेलं असेल तर कमरेतही आपल्याला 1.5 इंच वाढवायचं आहे। आणि काखेच्या साईडला जर तुम्ही म्हणजेच घडीच्या साईडला जर तुम्ही 1.25 इंच वाढवलेलं असेल तर आपल्याला कमरेतही 1.25 इंच वाढवायचं आहे। इथे आपला 44 साईजचा पाठीमागचा भाग टिक झालेला आहे आणि मी सर्व असं डिटेलमध्ये सांगितलेलं आहे। सर्वांच्या लक्षात येईल या पद्धतीने मी इथे समजून सांगितलेलं आहे। सर्वात आधी आपण पाठीमागचा भाग कट करत आहोत, म्हणून जो बाहेरचा आकार आहे तो कट करून घ्यायचा आहे आणि जो आतला आकार आहे तो आपल्याला पुढच्या भागासाठी कट करायचा असतो। आधी आपण मुंडा कट करून घेत आहोत। जे आपण 1/2 इंचावरती खाली टिक केलेला आहे तिथे आपल्याला हे कट करायचं आहे। आता आपण जी साईड एक्स्ट्रा आहे ती कट करून घेऊयात। शिलाई मार्जिन हे आपल्याला कट नाही करायचं आहे। आता आपण हा गळ्याला जो 1/2 इंचावरती उतार दिलेला आहे तोही कट करून घेऊयात। आपण इथे जे 1/2 इंच टिक करून घेतलं होतं ते कट करून घेतलेलं आहे। मी इथे तुम्हाला डीप गळा कट करून दाखवत आहे। आपल्याला शक्यतो 40 साईज पासून पुढे डीप गळाच कट करायचा असतो, तेव्हाच आपले ब्लाउज व्यवस्थित बसतात। आणि तुम्ही जर डीप गळा घेतलेला असेल तर आपल्याला गळ्याच्या साईडने 1/2 इंच हे गळ्याला उतार द्यायचा असतो। इथे ही आहे आपली गळा रुंदी 2.5 इंच। हे अर्धा इंच आपण वाढवून घेतलेला आहे, म्हणजे इथून आपण 3 इंच घेतलेला आहे। आपल्याला हे डीप गळ्यासाठी अर्धा इंच गळा रुंदीमध्ये वाढवून घ्यायचं असतं। इथे आपला 44 साईजचा पाठीमागचा भाग कट झालेला आहे आणि मी अगदी डिटेलमध्ये समजून सांगितलेला आहे। आता आपण पुढचा भाग कट करूयात। पुढचा भाग कट करण्यासाठी मी इथे व्हाईट पेपर घेतलेला आहे आणि त्यावरती आपण जो पाठीमागचा भाग टिक करून कट करून घेतलेला आहे तो ठेवायचा आहे।
मी इथे जो पाठीमागचा भाग कट केलेला आहे तो अशा पद्धतीने ठेवलेला आहे, बघू शकता तुम्ही। आता आपण याला टिक करून घेऊयात। सर्वात आधी मी इथे मुंडा टिक करून घेत आहे। मी इथे आधी बाहेरचा जो मुंडा आहे तो टिक करून घेत आहे, नंतर माप घेऊन मी पुढचा मुंडा टिक करणार आहे। इथे मी सेम पद्धतीने आकार देऊन कट करून घेणार आहे। मी इथे उंचीतही सेम पद्धत घेतलेली आहे, नंतर आपण उंचीत वाढवून घेऊयात। इथे शोल्डर मध्ये जे गडारुंदीत आपण 1/2 इंच कमी करून घेतलेला आहे, डीप गळ्यासाठी आपल्याला हे 1/2 इंच कमी करून घ्यायला लागतं। 40 साइजचे जर पुढचे आपले ब्लाउज असतील त्यासाठी आपल्याला 1/2 इंच हे कमी करून घ्यायला लागतं। 6 इंच आपलं शोल्डर बघून घ्यायचं अगदी बरोबर आहे की नाही। मी इथे 6 इंच मोजून घेत आहे। इथून आपल्याला 6.5 इंच हे आपला जो आतला मुंडा आहे ते मोजण्यासाठी आपल्याला या पद्धतीने परत टिक करून घ्यायला लागतं। इथे मी 6.5 इंच वरती मुंड्यावरती टिक केलेला आहे। आता आपण लाईन मारून घेऊया। मी इथे लाईन मारून घेतलेली आहे। आपल्याला इकडे अर्धा इंच वरती टिक करून घ्यायचं आहे। जसं आपण पाठीमागच्या भागावरती टिक केलेलं होतं त्याच पद्धतीने आता आपण लाईन मारून घेऊया। इथेही मी लाईन मारून घेत आहे। इथून आपल्याला 1 इंच वरती टिक करून घ्यायचं आहे। मी सर्वात आधी मुंडा कसा टिक करायचा ते दाखवत आहे, नंतर आपण गळा टिक करून घेऊयात। मी इथे गळा टिक करून घेत आहे। पुढचा गळा आहे 6.5 इंचाचा, त्यात मी अर्धा इंच ही वाढवून घेत आहे। गळ्याच्या उंचीत आपल्याला अर्धा इंच ही वाढवून घ्यायचं असतं। तुमचा जर गळा 7 इंचाचा असेल तर त्यात आपण अर्धा इंच वाढून 7.5 इंच वरती टिक करून घ्यायचं आहे। 2.5 इंच इथे मी गळा रुंदी घेत आहे। पुढच्या साईडलाही तुम्हाला जर थोडा डीप गळा म्हणजेच मोकळा गळा हवा असेल तर तुम्ही 1/2 इंच ते अर्धा इंच वाढवून घेऊ शकतात। जसं आपण डीप गळ्यासाठी पाठीमागच्या भागाला वाढवलं आहे त्याच पद्धतीने, पण मी इथे जेवढी वरती गळा रुंदी घेतलेली आहे तेवढाच खालच्या साईडनेही गळा घेतलेला आहे। आता आपण 1 इंच वरती टिक करून घेऊयात। इथे मी 1 इंच वरती टिक केलेला आहे। इथून आपण 1 इंच वरती मुंड्याला टिक करून घेतलेला आहे। आता आपण आकार देऊन घेऊयात। जो आपला आतला आकार आहे तो आपल्याला इथं देऊन घ्यायचा आहे। मी इथे हा जो आतला आकार आहे जो आपण पुढच्या भागाला जॉईन करतो तो मुंड्याचा आकार मी इथे देऊन दिलेला आहे। इथून आपण हे 1 इंच घेतलेला आहे। आता आपण गळ्याला आकार देऊन घेऊयात। मी इथे गळ्याला गोल आकार दिलेला आहे। शक्यतो आपल्याला कटोरी ब्लाउज साठी गोलच गळा घ्यायचा असतो। इथे आपला गळा आणि मुंडा टिक झालेला आहे। आता आपण उंचीमध्ये अर्धा इंच वाढवून घेऊयात। आपल्याला पाठीमागच्या भागापेक्षा पुढच्या भागाच्या उंचीमध्ये अर्धा इंच ही वाढवून घ्यायचं असतं। ते अर्धा इंच का वाढवायचं ते मी व्हिडिओमध्ये सांगत असते। इथे मी अर्धा इंच वरती टिक करून घेतलेला आहे। आता आपण लाईन मारून घेऊयात। प्रत्येक साईडच्या पाठीमागच्या उंचीपेक्षा आपल्याला पुढच्या भागाच्या उंचीत अर्धा इंच ही वाढवून घ्यायला लागतं। मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते की अर्धा इंच आपण उंची पुढच्या भागात ही वाढवून घेत असतो। इथे आपण जो एक्स्ट्राचा पेपर आहे तो कट करून घेऊयात। मी ते एक्स्ट्राचा पेपर कट करून घेतलेला आहे। आता आपण इथून क्रॉस पट्टी घेऊयात। आपल्याला ही क्रॉस पट्टी 4.5 इंचची घ्यायची आहे। 44 साइज साठी आपण जी क्रॉस पट्टी आहे गळ्याच्या साइडने मोजून घेतो ती 4.5 इंच घ्यायची आहे आणि मुंड्याच्या साइडने 3.25 इंच। अर्धा इंच आपल्याला मुंड्याच्या साइडने कमी घ्यायचं असतं आणि गळ्याच्या साइडने अर्धा इंच हे जास्त घ्यायचं असतं। अगदी मधोमध आपण तिथे 3.25 इंच वरती टिक करून घेऊया।
आता आपल्याला क्रॉसपट्टीला आकार देऊन घ्यायचा आहे. क्रॉसपट्टी बेल्टही म्हणला जातो, याला बेल्टला आकार द्यायचा आहे असंही आपण म्हणू शकतो. काही जण ह्या पट्टीला बेल्टही म्हणतात. इथे मी ही जी क्रॉसपट्टी आहे तिला आकार देऊन घेतलेला आहे. आपल्याला क्रॉसपट्टीची उंची मोजताना जे अर्धा इंच आपण खालच्या साईडला वाढवून घेतलेलं आहे तेही ऍड करून घ्यायचं असतं. आता आपण क्रॉसपट्टी किती इंचाची आहे ती बघूयात. क्रॉसपट्टीची रुंदी आहे 12.25 इंच. त्याचा आपल्याला निम्म करायचं आहे. या पद्धतीने आपण निम्म करून घेऊ शकतो आणि टिक करून घेऊ शकतो. आता आपण बघूयात 6 इंच आणि एक लाईन आहे. बघू शकता तुम्ही 6 इंच आणि वरती एक लाईन आलेली आहे. म्हणजेच आपली जी छोटी कटोरी आहे ती 6 इंचाची येणार आहे. 44 साठी आपली जी कटोरी आहे छोटी ती 6 इंचाची येते. आता आपण इथून 2 इंच वरती टिक करून घेऊयात. इथे मी 2 इंच वरती टिक करून घेतलेला आहे. आता आपल्याला कटोरीला आकार देऊन घ्यायचा आहे. मी तुम्हाला 2 प्रकारच्या कटोऱ्या कट करून दाखवणार आहे. आपण ही कटोरीची साईज खूप सोप्या पद्धतीने काढू शकतो. आपल्याला क्रॉसपट्टीची रुंदी मोजून घ्यायची असते आणि त्याच्या निम्म टिक करून या पद्धतीने आकार द्यायचा असतो. मी तर या पद्धतीने आकार देऊन घेतलेला आहे. मी तुम्हाला कटोरीचा जो आकार आहे तो डार्क करून दाखवला आहे. या पद्धतीचा आपला कटोरीचा हा आकार आला पाहिजे. इथून आपण हे 2 इंच मोजून घेतलेला आहे आणि इथून आपण 6 इंच घेतलेला आहे. याचा निम्म काढून आपल्याला 6 इंच घ्यायचा आहे. जी क्रॉसपट्टीची रुंदी आहे ती आपली 12.25 इंच आलेली होती आणि त्याचा निम्म आपला 6 इंच वरती एक लाईन आलेली आहे. इथे जे अर्धा इंच आपण एक्स्ट्रा घेतलेलं होतं ते आपण क्रॉसपट्टीमध्ये ऍड करून घेतलेला आहे. इथे आपला 44 साईजचा कटोरीचा पुढचा भाग टिक झालेला आहे. आता आपण कट करून घेऊयात. सर्वात आधी मी इथे मुंडा कट करून घेत आहे. हा मुंडा आपला कट झालेला आहे पाठीमागच्या भागाचा. आता आपण जो आतला मुंडा आहे तो कट करून घेऊयात. इथे आपला मुंडा कट झालेला आहे. आता आपण साईडला जो एक्स्ट्राचा पेपर आहे तो कट करून घेऊया. शिलाई मार्जिन आपण पाठीमागच्या भागात वाढवलेली असते, त्यामुळे पुढच्या भागात वाढवण्याची गरज नाही, कारण आपण पाठीमागचा भाग ठेवूनच पुढचा भागात टिक करून घेत असतो. इथे आपली क्रॉसपट्टी ही कट झालेली आहे. क्रॉसपट्टीला बेल्टही म्हणतात, क्रॉसपट्टी ही म्हणली जाते. आता आपण 1/2 इंच जो गडा उतार दिलेला आहे तिथेही कट करून गडा कट करून घेऊयात. डीप गड्यासाठी आपल्याला गड्याच्या साईडने 1/2 इंच हे कमी करून घ्यायचं असतं. इथे मी पुढचा गडाही कट केलेला आहे. आता आपण कटोरी कट करूयात. मी तुम्हाला कटोरी वाढवण्याच्या 2 पद्धती सांगणार आहे. इथे आपली कटोरी ही कट झाली आणि जो मुंड्याचा भाग आहे तोही आपला कट झालेला आहे. हा आहे 44 साईजचा मुंड्याचा भाग. ही 44 साईजची क्रॉसपट्टी. दोघंही आपण साईडला ठेवूयात. ही आहे 44 साईजची आपली लहान कटोरी. ही लहान कटोरीवरूनच आपल्याला मोठी कटोरी कशी कट करायची ते बघूयात. मी याआधी 28 साईजपासून तर 38 साईजपर्यंत लहान कटोरीवरून मोठी कटोरी कशी कट करायची आणि किती इंचाची घ्यायची ते डिटेलमध्ये व्हिडिओ बनवलेला आहे आणि त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आता आपण ही लहान कटोरीवरून आहे तशीच कटोरी टिक करून घ्यायची आहे. म्हणजे सेम आकारात आपण ही कटोरी टिक करून घेत आहोत.
इथे मी व्यवस्थित सरळ लाईन मारून घेतलेली आहे। आता आपण गळा टिक करून घेऊया। इथे आपली 44 साईजची छोटी कटोरी टिक करून घेतलेली आहे। ही आहे आपली 44 साईजची छोटी कटोरी म्हणजेच लहान कटोरी। आता आपण कुठे किती इंच वाढवायचं ते बघूयात। ह्या साईडने मी 1.5 इंच वाढवून घेत आहे। 1.5 इंच वरती आपल्याला टिक करायचं आहे। तुमच्या लक्षात येण्यासाठी मी पेन चेंज करून घेत आहे म्हणजे लक्षात येईल। हे आहे 1.5 इंच वरती टिक केलेलं, हे आहे 1 इंच। मी किती इंच कुठं वाढवलं तेही तुम्हाला लिहून दाखवणार आहे। हे आहे अर्धा इंच। इथूनही आपल्याला अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे। पाव इंच ते अर्धा इंच वाढवून घ्यायचं असतं। मी ते पाव इंच वाढवलेलं आहे। इथेही आपण लाईन मारून घेऊयात। दोघं साईडला मी इथे लाईन मारून घेतलेले आहे। हे आहे 1.5 इंच, हे आहे 1 इंच, इथे आहे अर्धा इंच। ह्या साईडने फक्त आपल्याला अर्धा इंच वाढवून घ्यायचं असतं। हेही आपण पाव इंचही वाढवून घेतलेलं आहे। मी प्रत्येक कटोरीत हे पाव इंच एक्स्ट्रा नाही घेत। आता आपण जिथे पाव इंच वरती टिक केलेलं आहे तिथून कटोरी वाढवून घेऊयात। मी हे फक्त तुम्हाला 44 साईज साठी वाढवून दाखवत आहे। तुम्ही या पद्धतीनेही टिक करून घेऊ शकतात। अजून एक पद्धत दाखवणार आहे मी तुम्हाला, जसं मी नेहमी कटोरी वाढवून दाखवते त्याच पद्धतीने। प्रत्येकाचं कटोरी माप हे वेगवेगळं असतं। तुम्ही या पद्धतीनेही 44 ची कटोरी वाढवून घेऊ शकता। वरच्या साईडने आपण पाव इंच वाढून खाली जे 1 इंच वरती टिक केलेलं होतं तिथे जॉईन करून दिलेलं आहे। अशा प्रकारेही आपण ही कटोरी वाढवून घेऊ शकतो। छोट्या कटोरीवरून मोठी कटोरी कशी वाढवायची ते मी साईडला टिक करून दाखवलं आहे। इथे आपण पाव इंच हे वाढवून घेतलेलं आहे। हे मी प्रत्येक साईजच्या कटोरीत वाढवलेलं नाही दाखवलं आहे, फक्त 44 साईजच्या कटोरीमध्ये दाखवत आहे। आणि मी जसं नेहमी तुम्हाला जिथून कटोरी वाढवून दाखवते तेही माप, रेग्युलरचं मापही सांगणार आहे। आता आपण हे मोजून घेऊयात। हे येत आहे 9.25 इंच। 9.25चं आपल्याला निम्म करायचं आहे। इथे आपण टिक करून घेऊयात। ही निम्म करण्याची खूप सोपी पद्धत आहे। इथून आपण मोजून घेऊयात। बघू शकतात या पद्धतीने आपण निम्म करून घ्यायचं आहे आणि टिक करायचं आहे। इथून खाली आपण 2 इंच, इथून आपल्याला 2 इंच हे टिक करून घ्यायचं असतं। इथून आपल्याला क्रॉस लाईन ह्या मारून घ्यायच्या आहेत। इथे आपण क्रॉस लाईन मारून घेतलेली आहे। ही आहे आपली जरा वेगळ्या पद्धतीची कटोरी। 44 साईज साठी आपण ह्या पद्धतीने कटोरी देखील टिक करून घेऊ शकतो आणि कटही करू शकतो। इथे आपण 2 इंच वाढवलं आहे। इथून 2 इंच वरती टिक करून आपण क्रॉस लाईन मारून घेतलेले आहेत। आता मी तुम्हाला आपली जी नेहमी मी कटोरी तुम्हाला टिक करून दाखवते ती कटोरी टिक करून दाखवणार आहे। तुम्ही या पद्धतीने ही कटोरी कट करू शकता किंवा आता मी तुम्हाला टिक करून दाखवते त्या पद्धतीनेही तुम्ही कटोरी टिक करून कट करू शकता। इथे आपण आता कटोरी टिक करून घेऊयात। सेम पद्धतीने आपल्याला ही कटोरी ही टिक करून घ्यायची आहे, म्हणजेच लहान कटोरीवरून आपल्याला ही कटोरी टिक करून घ्यायची आहे। इथे आपल्याला अशा प्रकारे कटोरी टिक करून घ्यायची आहे। सर्व साईडने आपल्याला सेम आकार घ्यायचा आहे, कुठेही काही वाढवायचं नाही, नंतर आपण वाढवून घेणार आहोत। ही आहे आपली 44 साईजची लहान कटोरी। याच्यावरून आपण आता माप वाढवून घेऊयात। आता आपल्याला 1.5 इंच इथे टिक करून घ्यायचं आहे। इथे आपण 1.5 इंच टिक केलेला आहे। इथून आपल्याला 1 इंच
इथून आपण 1.5 इंच, नेहमी मी ह्या साईजने एक कटोरी कट करते, इथून आपल्याला अर्धा इंच. आता आपण इथे क्रॉस लाईन मारून घेऊयात. आपल्याला हे जॉईंट करून घ्यायचे आहेत. साईडचे जे 1 इंच वरती घेतलेलं आहे तेही जॉईंट करून घेऊयात. इथे आपण अर्धा इंच घेतलेला आहे. इथेही मी तुम्हाला लिहून दाखवते. इथे आपण 1.5 इंच वाढवलेला आहे. इथून आपण जे वाढवणार आहे ते 1 इंच आहे. आता आपण जिथे 1.5 इंच वरती टिक करून घेतलेला आहे तिथून आकार देऊन घेऊयात. इथे आपल्याला 1.5 इंच वरून खाली आकार थोडा वाढवत वाढवत जिथे 1 इंच वरती टिक केलेले आहे तिथपर्यंत हा आकार द्यायचा आहे. तुम्ही या पद्धतीने ही कटोरी कट करू शकता आणि त्या पद्धतीने ही कटोरी कट करू शकता. तुमचा जर शिलाई मार्जिन मध्ये कापड जास्त जात असेल तर तुम्ही मी पहिले जी कटोरी टिक करून दाखवली तशी कटोरी कट करू शकता. आणि तुम्ही जर शिलाई मार्जिन मध्ये कमी कापड यूज करत असाल तर तुम्ही या पद्धतीनेही टिक करून कट करू शकता. इथे आपले जे कटोरीचं माप आलेलं आहे ते 8.25 इंच आलेलं आहे. त्याचा आपल्याला निम्म करायचं आहे. दोघं कटोरींचे माप हे सेम येणार आहेत. जे आपण छोट्या कटोरीवरून मोठी कटोरी बनवत आहोत त्यांचे दोघींचेही माप सेम येणार आहेत. फक्त आपण तिथे 1/2 इंच गळ्याच्या साईडने वरती एक्स्ट्रा घेतलेला आहे. रुंदीला आपली कटोरी सेम येणार आहे. रुंदीला काहीही फरक पडणार नाही. तुम्ही या पद्धतीने कटोरी कट केली किंवा त्या पद्धतीने जरी केली तरीही इथे आपण 2 इंच दोघही कटोऱ्यांना सेम पद्धतीने वाढवून घेतलेला आहे. इथे आपण 2 इंच वरती टिक करून आकार दिलेला आहे. फक्त त्या कटोरीला आपण 1/2 इंच वरच्या साईडने टिक करून हा आकार दिलेला असतो. तसं ह्या कटोरीला आपण 1.5 इंच सोडून हा आकार दिलेला असतो. इथे आपल्या दोघही साईजच्या कटोऱ्या टिक झालेल्या आहे. मी कटोरी कट करण्याचे तुम्हाला 2 पद्धत दाखवलेल्या आहेत. दोघही पद्धत तुम्ही यूज करू शकता. दोघही पद्धतीच्या कटोऱ्या आपल्या परफेक्ट अशा मापात बसतात. या कटोरीत आपण एकच चेंज केलेला आहे. 1/2 इंच आपण वरच्या साईडनेही एक्स्ट्रा घेतलेला आहे. आता आपण कटोरी कट करूयात. मी या ठिकाणी ही कटोरी नाही कट करत आहे. ही कटोरी तुम्हाला कट करून दाखवत आहे. तुम्ही दोघांपैकी कुठलीही एक कटोरी कट करून घेऊ शकतात. मी दोघांचेही मापे तुम्हाला अगदी परफेक्ट लक्षात येतील या पद्धतीने सांगितलेले आहेत. आपण जो कटोरीचा हा गोल आकार कट करतो तो अगदी व्यवस्थित आला पाहिजे तर आपली कटोरी अगदी परफेक्ट अशी बसते. मी इथे कटोरीचा आकार कट करून घेतलेला आहे. आता आपण गळा कट करूयात. एकाच साईजच्या मापावरून अनेक साईजचे माप कसे कट करायचे त्याचा व्हिडिओ देखील मी शेअर केलेला आहे आणि त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि आय बटनमध्ये दिलेली आहे. इथे आपली कटोरी कट झालेली आहे. इथे आपण 44 साईजच्या लहान कटोरीवरून मोठी कटोरी कशी कट करायची ते बघितलेलं आहे. आता आपण मुंड्याचा भाग ठेवून बघूयात. बघा आपली कटोरी अगदी परफेक्ट अशी कट झालेली आहे. कुठेही कमी नाही किंवा जास्त नाही. या पद्धतीनेच आपली कटोरी कट झाली पाहिजे. मी आता क्रॉस पट्टी दाखवते तुम्हाला. ही आहे आपली क्रॉस पट्टी. इथे जी टीप येते ते जे अर्धा इंच आपण वाढवून घेतलेलं आहे ते टीप मध्ये जातं. आता मी तुम्हाला टक्स घेऊन दाखवते. जो एक्स्ट्राचा पेपर असेल तो आपल्याला असा कट करून घ्यायचा आहे. आता आपण टक्स पॉइंट करून घेऊयात. मी ते टक्स पॉइंट जो आहे तो 1.5 इंच रुंदीचा घेते आणि 2.5 ते 3 इंच उंचीचा घेते. पण मी 44 साईजसाठी 3 इंच उंचीचा घेणार आहे. 1.5 इंच इथे रुंदी आहे टक्सची आणि जी उंची आहे ती 3 इंच घेणार आहे. इथे बघू शकता तुम्ही मी जी उंची घेतलेली आहे टक्सची ती 3 इंच आहे. बघू शकता आपली कटोरी किती छान आलेली आहे. इथे आपलं 44 साईजचं कटोरीचं माप तयार झालेलं आहे. मी तुम्हाला क्रॉस पट्टी ही दाखवते.
ही आहे आपली क्रॉसपट्टी. बघा अगदी बरोबर पुरते, कुठंच कमी नाही किंवा जास्त नाही. इथे जी टीप येते आपण क्रॉसपट्टी लावतो, त्या क्रॉसपट्टी लावण्यात आपलं अर्धा इंच हे शिलाई मार्जिनमध्ये जातं, म्हणून आपण पुढच्या भागात मागच्या भागापेक्षा अर्धा इंच हे जास्त घेत असतो. इथे आपला हा 44 साईजचा पाठीमागचा भाग आहे. हे आहे मुंडा. हे जे घेतलं आहे ते आपण अर्धा इंच घेतलेलं आहे. ही आहे आपली कटोरी आणि ही आहे आपली क्रॉसपट्टी. मागच्या भागापेक्षा क्रॉसपट्टी आपली अर्धा इंच एक्स्ट्रा आहे. ते का आहे? आपण जेव्हा कटोरी लावल्यानंतर क्रॉसपट्टी लावतो तेव्हा आपलं अर्धा इंच हे शिलाई मार्जिनमध्ये जातं, म्हणून आपल्याला पाठीमागच्या भागापेक्षा पुढच्या भागात अर्धा इंच हे एक्स्ट्रा घ्यायला लागतं. आज आपण 44 साईजचा कटोरीचा पेपर कटिंगचा व्हिडिओ अगदी सोप्या पद्धतीने बघितलेला आहे आणि मी याआधी 28 साईजपासून तर 42 साईजपर्यंतचे कटोरी ब्लाऊजचे पेपर कटिंगचे व्हिडिओ शेअर केलेले आहेत आणि त्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहेत आणि सर्व साईजच्या बाह्या कशा कट करायच्या आणि मापे कशी घ्यायची त्याचा व्हिडिओ देखील मी शेअर केलेला आहे आणि त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तुम्हाला जर आमचा 44 साईजचा कटोरी ब्लाऊजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर मंजुषा शिवण क्लास या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजेच मी जे नवीन व्हिडिओज अपलोड करेल त्यांची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील.